नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनपूर्वक स्वागत करतो। 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी, एक शासकीय नोकरी 10वी पास झालेला विद्यार्थी मिळू शकतो आणि तेही महाराष्ट्रामध्ये, तेही पुण्यामध्ये ससून सर्वोपचार रुग्णालयामार्फत 10वी पास विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी, शासकीय नोकरी मिळवण्यासाठी एक सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे। ससून रुग्णालयाची जाहिरात नुकतीच आज सकाळी वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाली आणि या जाहिरातीमध्ये कोणती पदे आहेत, त्यासाठी अर्ज करण्यासाठी जी काय पात्रता लागते ती पात्रता, अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे याबद्दल सविस्तर आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे। आपल्या जवळचे मित्र 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी, आपल्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून तोही अर्ज करू शकतो, त्याचंही स्वप्न शासकीय नोकरी मिळवण्याचं स्वप्न साकार करू शकतो। चला मित्रांनो, जास्त वेळ न घेता या ठिकाणी आज आपण जे काही जाहिरात आलेली आहे ती जाहिरात सविस्तर पाहूया। मित्रांनो, ही जाहिरात आलेली आहे, परंतु तुम्हाला जर यासाठी नोकरी मिळवायची असेल तर यासाठी एक लेखी परीक्षा घेतली जाईल आणि ती लेखी परीक्षासाठी तुम्हाला अभ्यास करण्यासाठी आम्ही इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती मित्रांनो जो काय तो परीक्षेसाठी असणारा सिलेबस आहे त्यावर आधारित आम्ही एक बॅच आहे, ती बॅच त्याची किंमत आहे बघा मित्रांनो 2499 रुपये आणि ही बॅच फक्त विद्यार्थ्यांसाठी 999 रुपये अल्पदरामध्ये आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे आणि याची व्हॅलिडिटी आहे 1 वर्ष। एका वर्षामध्ये मित्रांनो तुम्ही कितीही वेळा ही व्हिडिओ पाहू शकता आणि याच्यामध्ये बघा तुम्हाला सांगतो, मराठी असेल, इंग्लिश असेल, सामान्य ज्ञान असेल आणि अंकगणित बुद्धिमत्ता असेल, हा अभ्यास डिझाईन केलेला आहे तज्ज्ञ आणि नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली। ही रेकॉर्डेड बॅच आपल्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे, फक्त 999 रुपयामध्ये ही बॅच आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे। चला मित्रांनो, आपण जे काही सविस्तर जाहिरात आहे ती जाहिरात बघूया। बघा, वैद्यकीय शिक्षण व संशोधन महाराष्ट्र राज्य ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे यांच्या मार्फत ही जाहिरात या ठिकाणी दिलेली आहे। बघा, गट ड वर्ग 4 संवर्गातील पदे एकूण तब्बल 354 पदांकरता ससून रुग्णालयाची जाहिरात या ठिकाणी आज प्रसिद्ध झालेली आहे आणि याच्यामध्ये कोणती पदे आहेत, या पदांसाठी पगार किती आहेत आणि किती पदसंख्या आहेत याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहूया। बघा पदनाम आहे बघा गॅस प्लांट ऑपरेटर, याच्यासाठी पगार आहे 15,000 ते 47,600 रुपयापर्यंत पेमेंट या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतं। आणि बघा एका पदासाठी जाहिरात आहे भंडार सेवक, त्याच्यासाठी पगार आहे बघा 15,000 रुपये ते 47,600 वेतन श्रेणीवरती हे भंडार सेवक पद या ठिकाणी भरले जाणार आहे। त्यानंतर प्रयोगशाळा परिचर याच्यासाठी पगार आहे बघा 15,000 ते 47,600 रुपये। त्यानंतर दवाखाना सेवक याच्यासाठी पगार आहे 15,000 ते 47,600 रुपये। हे बघा वेतन श्रेणी जी काय आहे ना, वेतन श्रेणी ही सर्व पदांकरता लक्षात असू द्या 15,000 ते 47,600 रुपये। लक्षात असू द्या किती, 15,000 ते 47,600 रुपये वेतन श्रेणी आहे। मी पदे बघा, पदे सांगतो बघा, संदेशवाहकची 2 पदे आहेत, बटलर म्हणून आहे त्याच्यासाठी 4 पदे आहेत, माळी आहे याच्यासाठी, माळीसाठी 3 पदे आहेत, प्रयोगशाळा सेवक आहे याच्यासाठी 8 पदे आहेत, स्वयंपाकी सेवक आहे याच्यासाठी 8 पदे आहेत, नाभिकसाठी 8 पदे आहे। हे बघा नाभिक, आपल्या गावाकडचा जो नाभी असतो ना, नाभी, अशा विद्यार्थ्यांसाठी ही सुद्धा सुवर्ण संधी आहे बघा, त्यांना सुद्धा शासकीय नोकरी मिळू शकते, फक्त ती शोधली पाहिजेत आणि ही अपॉर्च्युनिटी, ही संधी या नाभिक वर्गासाठी, विद्यार्थ्यांसाठी, आपल्या बांधवासाठी ससून सर्वोपचार रुग्णालयामार्फत तब्बल 8 पदांसाठी ही भरती केली जाणार आहे। बघा नाभिक पदाच्या 8 जागा आहेत, सहाय्यक स्वयंपाकाची 9 पदे आहेत, हमाल या पदासाठी 13 पदे आहेत बघा, हमालसाठी 13 पदे, रुग्णपटवाहक याची 10 पदे आहेत, रुग्णपटवाहक, क्षकिरण सेवक 15 पदे आहेत, शिपायासाठी 2 पदे आहेत, शिपायासाठी, पहारेकरीसाठी 23 पदे आहेत, पहारेकरी, चतुर्थ श्रेणी सेवक साठी 36 पदे आहेत, सर्वात जास्त पदे चतुर्थ श्रेणी सेवक, आया जे आहेत आयांसाठी 38 पदे आहेत, आयांसाठी 38 सगळ्यात जास्त पदे आणि कक्ष सेवक साठी 168 पदे, कक्ष सेवक यासाठी 168 पदे। हे बघा अशा पदांकरता ही जाहिरात ससून रुग्णालयामार्फत
प्रसिद्ध करण्यात आली। चला मित्रांनो, आता ही झाली पदे, एकूण 354 पदाकरता ही जाहिरात या ठिकाणी आलेली आहेत। मग ही जाहिरात आलेली असताना तुम्हाला अर्ज करायचा आहे ऑनलाईन पद्धतीने आणि ह्याची शेवटची डेट ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा जो काय कालावधी आहे तो बघा 15/8 म्हणजे 15 ऑगस्ट 2025 पासून चालू होतो अर्ज। 15 ऑगस्ट 15 ऑगस्ट पासून तुम्हाला अर्ज भरायला चालू होतोय आणि 31 ऑगस्ट पर्यंत हा शेवटचा कालावधी आहे बघा। 31 ऑगस्ट शेवटची डेट, या कालावधीमध्ये तुम्ही अर्ज करू शकता। 31 ऑगस्ट 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख। त्यानंतर मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याचा कालावधी सुद्धा 31 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही ते शुल्क भरू शकता। त्यानंतर मित्रांनो परीक्षेचा दिनांक जो आहे ना तो त्यांनी जाहीर केलेला नाही, परंतु त्यांची वेबसाईट दिलेली आहे bjgmcpune.com। या वेबसाईटवरती तुम्हाला परीक्षेचा दिनांक, तुमचे जे काय परीक्षेचं प्रवेशपत्र असतं ते प्रवेशपत्र या वेबसाईटवरती आणि इतर काही सूचना असतील त्या सुद्धा या संकेतस्थळावरती, या वेबसाईटवरती तुम्हाला वेळोवेळी देण्यात येणार अशी या ठिकाणी तुम्हाला या जाहिरातीमध्ये नमूद केलेलं आहे। त्यामुळे वेळेवर तुम्ही या वेबसाईटला bjgmcpune.com या संकेतस्थळाला तुम्ही भेट द्यायची आहे। अर्ज भरल्यानंतर तुम्हाला वेळोवेळी सर्व अपडेट या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार आहे। त्यानंतर मित्रांनो बघा, या पदांसाठी जी काही परीक्षा घेतली जाईल याच्यासाठी मित्रांनो हा अभ्यास आत्ताच मी तुम्हाला जी काय आमची बॅच दिली इन्फिनिटी अकॅडमीची त्याच्याबद्दल माहिती सांगितली तोच सिलेबस या ठिकाणी बघा। मराठी आहे, इंग्रजी आहे, सामान्य ज्ञान आहे आणि अंकगणित बुद्धिमत्ता आहे। अशी 100 प्रश्नावरती 200 गुणांची परीक्षा तुमची घेतली जाईल आणि याकरता 2 तास म्हणजे 120 मिनिटे या ठिकाणी तुम्हाला वेळ त्या ठिकाणी दिलेला आहे। अशा परीक्षेचं स्वरूप या ठिकाणी याचं आहे। त्यानंतर मित्रांनो बघा, पुढे परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीने असू शकतं मी या ठिकाणी हे एक तुम्हाला सांगतो। हे बघा, ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आणि या प्रश्नपत्रिका वस्तू ही जी काय स्वरूप असेल, एक प्रश्न आणि एका शब्दामध्ये उत्तर म्हणजे वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रकारचा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाईल त्या ठिकाणी। त्यानंतर बघा, जो काही प्रश्नाची काठिण्य पातळी आहे ती 10वी पर्यंत विद्यार्थ्याला जेवढं ज्ञान आकलन असतं त्या लेवलचे प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला परीक्षेत विचारले जातील। त्यानंतर मित्रांनो बघा, ऑनलाईन स्वरूपामध्ये ही तुमची परीक्षा होणार आहे। जास्त विशेष काय नाही, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील, ऑनलाईन स्वरूपात असतील, 2 तास कालावधी असेल, 100 गुणांची परीक्षा असेल, 1 गुणासाठी 2 मार्क असतील, अशी 100 प्रश्नाची 200 गुणांची परीक्षा या ठिकाणी तुमची घेण्यात येईल। परीक्षा ही ऑनलाईन स्वरूपात होईल। परीक्षेचा दिनांक त्यांच्या वेबसाईटवरती तुम्हाला कळवलं जाईल। त्यानंतर जे काय प्रवेशपत्र आहे ते परीक्षेच्या अगोदर 8 दिवस तुम्हाला त्या तुमच्या प्रोफाईलमध्ये ते उपलब्ध होईल। चला मित्रांनो बघा, जी काही अर्ज करण्यासाठी जी कागदपत्रे लागतात त्याच्याबद्दल तुम्हाला एक थोडक्यात सांगतो बघा। तुमचा जो काय नावाचा पुरावा असतो त्याच्यासाठी तुम्हाला बघा SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हतेचा शाळेचा जो काय दाखला असेल किंवा तुमचं सर्टिफिकेट असेल, 10वीचं गुणपत्रक असेल किंवा सर्टिफिकेट असेल, याच्यापैकी एक प्रमाणपत्र तुम्हाला आवश्यक आहे। वयाचा पुरावा तुम्हाला जर वयाचा पुरावा साठी तुमचा शाळा सोडण्याचा दाखला जरी असेल ना तरी चालेल। बघा मित्रांनो, शैक्षणिक अर्हतेचा म्हणजे शैक्षणिक अर्थ तुमचे 10वी पूर्ण असले आहे का नाही याच्यासाठी तुम्हाला 10वीचं सर्टिफिकेट जरी असेल ते तरी तुम्हाला पुरेसं आहे। त्यानंतर मित्रांनो बघा, सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा जो काही तुमच्याकडे जातीचा दाखला असेल तोही चालेल। त्यानंतर आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्यासचा जो काही ते सर्टिफिकेट असतं ते एक लागेल। अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक वैध असणारे नॉन क्रिमिलियर, तुम्ही जर त्या प्रवर्गात येत असाल तर नॉन क्रिमिनल तुम्हाला असणं आवश्यक आहे। त्यानंतर दिव्यांग व्यक्ती असल्यास त्याचा पुरावा असल्याचं एक सर्टिफिकेट त्या ठिकाणी तुम्हाला लागेल। त्यानंतर तुम्ही जर माजी सैनिक असाल, माजी सैनिक असल्याचं एक पात्र माजी सैनिक असल्याचं जे काही सर्टिफिकेट असतं ते तुम्हाला त्या ठिकाणी लागेल। तुम्ही जर खेळाडू असाल तर खेळाडूचे जे काही सर्टिफिकेट लागतं
स्पोर्ट सर्टिफिकेट ते जर ते तुम्हाला उपलब्ध करावं लागेल. प्रकल्पग्रस्त जर असाल तर प्रकल्पग्रस्तेचं जे काही सर्टिफिकेट असतं गव्हर्नमेंट मार्फत मिळालेलं ते तुम्हाला लागेल. भूकंपग्रस्त असेल तर त्याचं एक प्रमाणपत्र लागेल. तुम्ही जर अंशकालीन पदवीधर कर्मचारी असाल तर त्याचं आरक्षणासाठी तुम्हाला ती जागा मिळू शकते. तर ते एक तुम्हाला अंशकालीनचं एक सर्टिफिकेट लागेल बघा. ते तुम्हाला मिळतं. तुमचे जो कोणी नातेवाईक असेल ज्या ठिकाणी विभागात कार्यरत असेल तिथनं ते तुम्हाला मिळून जातं बघा. त्यानंतर तुमचं जर 10वीच्या गुणपत्रिकेत प्रमाणपत्रात किंवा जर काय बदल झाला असेल तुमच्या नावामध्ये तर त्याचा एक पुरावा त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून द्यावा लागेल. त्यानंतर बघा मित्रांनो, अराखीव म्हणजे खुला प्रवर्ग, महिला, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, आयुष्कालीन उमेदवार असल्याचा दावा त्या ठिकाणी ते प्रमाणपत्र तुम्हाला उपलब्ध करून द्यावे लागतील. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला रहिवासी असल्याचं जे काय डोमेसाईल सर्टिफिकेट असतं ते डोमेसाईल सर्टिफिकेट तेही लागेल आणि भारतीय नागरिक होतं. त्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा या ठिकाणी तुम्हाला द्यावा लागेल. अशा प्रकारची कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करावे लागतील ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी. याचा स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल बघा मित्रांनो. हे तुम्हाला डॉक्युमेंट अर्ज भरण्यासाठी लागणार आहेत. चला मित्रांनो, पुढे बघा. यासाठी तुम्हाला वयोमर्यादाची काय अर्ज भरण्यासाठी निश्चित करून दिलेली आहे त्याच्यावरती एक नजर टाकूया बघा. ओपन प्रवर्गातून तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी तुमचं वय आहे किमान 18 वर्षे. 18 ते 38 वर्ष मधला विद्यार्थी या ठिकाणी पदासाठी अर्ज करू शकतो. मागासवर्गीय जर असाल तर तुमचं 18 ते 43 वयोगटातील विद्यार्थी मागासवर्गीय विद्यार्थी अर्ज करू शकतो. त्यानंतर अंशकालीन जर उमेदवार असेल त्यांच्यासाठी 55 वर्ष वयोमर्यादा आहे. स्वातंत्र्य सैनिक असेल तर त्यांच्यासाठी 45 वर्ष वयोमर्यादा आहे. त्यानंतर खेळाडू उमेदवार असेल तर त्यांच्यासाठी 43 वर्षापर्यंतचा खेळाडू अर्ज करू शकतो. त्यानंतर दिव्यांग उमेदवार असेल तर त्यांच्यासाठी सरसकट दिव्यांग जे काही प्रकार आहेत सरसकट उमेदवारांसाठी 45 वर्ष वयोमर्यादेतील विद्यार्थी या पदांसाठी अर्ज करू शकतो. प्रकल्पग्रस्त असेल, भूकंपग्रस्त असतील यांच्यासाठी 45 वर्ष वयोगट आहे. माजी सैनिक जर असेल तर वयोमर्यादा मधील सूट ही सदर उमेदवारांच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक 3 वर्षापर्यंतचा सूट या माजी सैनिकांना दिली जाईल. किंवा दिव्यांग माजी सैनिक जर असेल तर त्यांच्यासाठी 45 वर्ष वयोगट वयापर्यंत तुम्हाला अर्ज करता येईल. मित्रांनो, अशी वयोमर्यादा या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी निश्चित करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने मित्रांनो बघा, जी काही ससून रुग्णालयाची जाहिरात आहे याच्याबद्दल सर्व माहिती या ठिकाणी मी तुम्हाला क्लिअर करून दिलेली आहे बघा मित्रांनो. तर तुम्ही अर्ज करा आणि मित्रांनो परीक्षेमध्ये तुम्हाला अभ्यास करण्यासाठी आमच्या इन्फिनिटी अकॅडमीच्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला आम्ही ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहे. यश मिळवण्यासाठी अभ्यास करावा लागेल. अभ्यास करण्यासाठी तुम्ही जर नवीन असाल तर क्लास लावावे लागतील आणि कमीत कमी 999 रुपयामध्ये या ठिकाणी आम्ही बॅच या ठिकाणी आपल्यासाठी विद्यार्थी हिताखातर उपलब्ध करून देत आहोत. अशा पद्धतीने बघा, ही जी काही ससून रुग्णालयाची जी काही जाहिरात आहे याचं विश्लेषण आपल्याला करून दिलेलं आहे. याच्याबद्दल बघा मित्रांनो, जे काही कागदपत्रे असतील, शैक्षणिक अर्हता असेल आणि परीक्षेचं काही स्वरूप असेल हे बघा. JMCची जी काही मुंबई परिसरातील जी काही जाहिरात आलेली बघा, काल परवा दिवशी जी जाहिरात आली त्याच्यामध्ये जी काही पात्रता दिलेली आहे ती काही सविस्तर जाहिरात आहे. त्याच आधारावरती मी तुम्हाला या ठिकाणी परीक्षेचं स्वरूप असेल, कागदपत्रे असतील आणि इतर काही गोष्टी असतील त्या जाहिरातीच्या आधारावरती या ठिकाणी मी तुम्हाला विश्लेषण करून दाखवलेलं आहे. कारण ससून रुग्णालयाची काही जाहिरात जी आलेली आहे न्यूजपेपरला त्याच्यामध्ये फक्त बघा तुम्ही पद असतील, पदसंख्या असेल आणि वेतन श्रेणी असेल एवढीच माहिती दिलेली आहे. पण आपल्याला एक जागृतीसाठी कमी वेळेत तुम्हाला माहिती पोहोचवण्यासाठी आपण जी काय ती मुंबईकडेची जी काय जाहिरात आलेली आहे त्याच्यावरूनच त्या आधारेच आपण परीक्षेचं स्वरूप असेल, पात्रता असेल आणि अर्ज करण्यासाठी काय जी डॉक्युमेंट लागतात ते या ठिकाणी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले आहेत. आम्हाला आशा आहे की त्याच्यासारखंच हे पण शासकीय रुग्णालय असल्यामुळे सेम परीक्षेचं स्वरूप असेल, सेम डॉक्युमेंट असतील म्हणून आपल्याला त्या माहितीस्तव मी या ठिकाणी दिलेले आहेत. या ठिकाणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवण्याचं एक सहकार्याची भावना म्हणून हा व्हिडिओ आपल्या 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. चला, नवीन अपडेटसाठी मी नंतर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तुर्तास या ठिकाणी मी थांबतो. आपली रजा